बघा ही आहे पोकळ्याची भाजी, याला लाल माठ पण म्हणतात। ज्या त्या भागानुसार या भाजीला बोललं जातं। भाजी चिरून स्वच्छ धुवून घेतली आणि इकडं कढई गरम करायला ठेवली। कांदा घातलाय त्याच्यात। कांदा चांगला लाल झाला की एक वाटण बनवून घेतले। वाटण म्हणजे आपलं शेंगदाणे मिरची असंच बनवलेलं, लसूण वगैरे साधंच आहे। तर कांदा लाल झाला की आपल्याला याच्यात बघा कांदा चांगला लाल झालाय, वाटण घालते याच्यात। ते मगाशी मिरचीचं बनवलेलं वाटण, शेंगदाणे मिरची आणि लसूण हे चांगलं परतून घेऊ आपण। मिरची चांगली परतली की तिखट होत नाही। आणि याच्यात सगळी भाजी घालायची चिरलेली। मी याच्यात छोटे कवळे कवळे देठ पण घेतलेत। बघा सगळी भाजी घालून घेते, चांगली परतून घेऊ आपण याला आणि झाकून ठेवायची। म्हणजे बघा झाकून ठेवल्यावर परत थोडी कमी झाली भाजी आपली। आता याला हलवून घेते चांगलं आणि याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यावर परत ह्याला पाणी सुटतं आणि मग त्याच पाण्यात आपली भाजी शिजली जाते। बघा छान झाली दिसते, कमी झाली बघा शिजून। झाकण ठेवायचं। बघा आता एक वाफ बसली जरा। आता मीठ टाकू याच्यात आपण। बघा कसं लाल लाल पाणी दिसतंय याचं। ही भाजी लालच असती त्याच्यामुळे पाणी पण याचं लाल दिसतंय। मीठ टाकलं याच्यात आता आणि भाजी थोडी कमी झाल्यावरच मीठ टाकायचं, म्हणजे मिठाचा अंदाज येतो। पालेभाज्यामध्ये पहिलंच मीठ असतं अगोदरचं, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं। बघा आता इकडं झाकण ठेवू परत, म्हणजे छान भाजी शिजल। आता मिठामुळे जास्त पाणी सुटलं याला थोडं, हे सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं। पोकळ्याची भाजी, लाल माठ काही म्हणू शकता या भाजीला। बघा हे सगळं पाणी आटवून घेऊ आणि आपली भाजी तयार होती। भाजी शिजली का बघू आता, थांबा दाखवते। हो का भाजी शिजली। एक देठ असं हातावर दाबून बघितलं, भाजी शिजत आली आणि थोडंसं पाणी शिल्लक आहे ते आटवलं आणि हो भाजी आपली तयार झाली। तुम्ही कशी भाजी बनवता ते पण सांगा। ही भाजी कोणाकोणाला आवडती का ते सांगा। नसेल आवडत तर करून बघा, ह्या पद्धतीने नक्की छान होती। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।